नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. अकोल्यातील कसुरा रोडवर बिबट्याचे पिल्लू आढळून आले. वन विभागाची धडक कारवाई. अकोला महाराष्ट्र येथून संजय दास यांचा रिपोर्ट. अकोला शहरातील कसुरा रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर डांबरी रस्त्यावर बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत 17 डिसेंबर रोजी निमकर्दा येथील रहिवासी सुभाष भास्कर खेडकर यांनी मोबाईलद्वारे वनपाल जी.पी. गायकवाड यांना माहिती दिली. माहिती मिळताच वनपाल जी.पी. गायकवाड आणि त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी शासकीय वाहनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणी दरम्यान रस्त्यावर बसलेले बिबट पिल्लू आढळून आले. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता पिल्लाला कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यानंतर बिबट्याच्या पिल्लास सिंधी कॅम्प येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अकोला येथे आणण्यात आले. येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमारी मेघा वानखडे आणि पशुवैद्यकीय सहाय्यक प्रवीण पवार यांनी पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली. सध्या बिबट्याचे पिल्लू पिंजऱ्यात वन अधिकाऱ्यांच्या सतत निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे आणि ही कारवाई उपवन संरक्षक सुमंत एस सोळंके आणि सहाय्यक वनसंरक्षक नम्रता ताले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी संजय दास, अकोला.